हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। मला वाटतं एक 2-3 महिन्यापूर्वी मी एक छान व्हिडिओ केला होता, तुम्हाला जुम्मी कलेक्शन मधले सगळे ड्रेसेसचं कलेक्शन दाखवलं होतं। त्याच्यामध्ये वेस्टर्न वेअर होते, इथनिक वेअर होते, फॉर्मल होते, कॅज्युअल होते, जीन्स होत्या, टॉप्स होते, सगळं कलेक्शन दाखवलं होतं। पण आजच्या व्हिडिओमध्ये फेस्टिव्ह कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले। 10 ते 11 आउटफिट्स आणि अगदी कलरफुल असे, कारण आता दसरा येतोय, त्याच्यानंतर दिवाळी सण येतो आणि त्याच्यानंतर लग्न सराई सुद्धा सुरू होते आणि आपण शोधत राहतो की ड्रेस कुठे चांगले मिळतील कुठे नाही। तर मी जिथून घेते, आता हा सुद्धा जो राखाडी कलरचा मी ड्रेस घातलेला आहे, आज राखाडी कलर आहे त्याच्यामुळेच, तर हा सुद्धा मी इथूनच घेतला होता। रिक्वेस्ट होती आणि म्हटलं आज करूयात व्हिडिओ। तर हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पाहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, कारण नंतर कमेंट सेक्शनमध्ये येतं की ह्याची प्राइस काय, त्याची प्राइस काय। प्राइस रेंज ही 1000 पासून 4000 पर्यंत आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळतो। पूर्ण भारतभर जरी तुम्ही कुठेही असलात तरी इथे येण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली त्यांचा एक नंबर देईन मी, तर त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकता। आणि फक्त जर काही डिफॉल्ट असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ करावा लागतो ओपनिंगचा, आणि जर भारताबाहेर असाल तर एक्स्ट्रा चार्जेस लागतील। त्याच्यानंतर इथे जवळपास असाल तर दुकानाचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करून देईन। पूर्ण कलेक्शन पहा, तुम्हाला कुठला ड्रेस आवडेल तर त्या ड्रेसमधील 3XL पर्यंत जे साइजेस आहेत ते अवेलेबल असतील, आणि बाकी दुसरं कलेक्शन पाहायचं असेल तर नक्की तुम्ही या शॉपला भेट देऊ शकता। तर मग हे सगळे ड्रेस मी तुम्हाला घालून दाखवणार आहे आणि ते कसे दिसतात हेही तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये दिसणार आहे। हे फेस्टिव्ह कलेक्शन चला स्टार्ट करूया। हा डार्क बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस आहे, याच्यावरती खड्यांचं काम आहे आणि बॉटमला सुद्धा पूर्ण ड्रेसवरती छोटे छोटे बुट्ट्यांमध्ये तुम्हाला काम दिसते। गळा अतिशय सुरेख आहे आणि एक वेगळी डिझाइन आहे। हाताला तुम्ही बघताय स्लीवलेस हात आहेत, पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दुसरे हात लावून घेऊ शकता, जे की ड्रेसच्या आतमध्ये स्टिच करून दिले ते आपण सहज काढू शकतो। ओढणी सुद्धा खूप सुंदर आहे, साइड स्लीट आहेत आणि अगदी कम्फर्टेबल आहे। पूर्ण त्याचं बॉटम जे आहे ते सुद्धा इलास्टिकेटेड आहे, पण कुठेही कचत नाही, प्रॉपर आहे। ओढणी बघताय इतकी सुरेख वाटते, ओढणी ड्रेसला अगदी छान कॉम्प्लिमेंट देते आहे। पूर्ण ड्रेस पूर्ण ओढणी इतकी मस्त वाटते, एकमेकांशी अगदी प्रॉपर जुळते आणि ओढणीवरती जे काम आहे ना ते तुम्ही बघताय, पूर्ण वर्क इतकं भारी दिसतंय ते, आणि दिसताना सुद्धा ड्रेस खूप छान दिसतो। त्यानंतर हा जांभळ्या कलरचा ड्रेस, याच्यावरती आरी वर्क आहे, आरी वर्कचे पॅच आहेत, व्ही नेक आहे। पूर्ण ड्रेस तुम्ही बघत आहात, मागाचा ड्रेस होता तसाच सेम आहे, पॅन्टचे सुद्धा सेम, ट्राउझर ज्या आहेत त्या सगळ्या इलास्टिकेटेड आहेत या ड्रेसमध्ये मी जे दाखवते त्या। गळ्याला त्याच्यानंतर हाताला पॅचवर्क दिलेला आहे आरी वर्कचं आणि प्रॉपर आहे, 3/4 स्लीव्ज आहेत, कॉटन सिल्क आहेत सगळेच ड्रेस, आणि ॲज युजल ओढणी सगळ्याच अप्रतिम आहेत। मी जेवढे सगळे ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे ते बघताय, ओढणी इतकी सुंदर दिसते जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत, सेम तसेच ड्रेस आहेत, कुठेही फिल्टरचा उपयोग केलेला नाही आहे। इवन थोडेसे डार्क असतील कारण लाईट्स जास्त असल्यामुळे थोडासा इफेक्ट वेगळा जाणवतो, पण जेवढे मी ड्रेस दाखवते ते कलर अजून डार्क आहेत। त्यानंतर हा रेड कलरचा अनारकली ड्रेस, ह्याची ओढणी इतकी मस्त आहे, रेड कलर आणि ग्रीन कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन केलेलं आहे। फ्रंट स्लीट आहे आणि फ्रंट स्लीटला तुम्ही डिझाईन बघत आहात की कशी केलेली आहे, सरळ समोरून डिझाईन घेतले। ओढणीची डिझाईन बघताय, त्याच्यावरती केलेलं काम बघताय, पूर्ण भरलेली अशी ओढणी आहे आणि ज्यांना अशा ओढणी आवडतात, म्हणजे कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये आपल्याला असेच ड्रेस हवे असतात सणवारात सुद्धा, तरच ते उठून दिसतात। डार्क कलर सणवारामध्ये अगदी छान दिसतो। 3/4 हात आहेत आणि हाताला पूर्ण अशीच डिझाईन दिलेली आहे जशी पूर्ण गळ्याला आहे। मी पाठीमागे क्लिप लावली कारण हे L साईजमध्ये ड्रेस आहेत, त्यामुळे मला ही क्लिप लावावी लागलेली आहे। तुम्हाला मीडियमपासून ते 3XL पर्यंत ड्रेस जे आहेत ते अवेलेबल होऊन जातील। साईड स्लीट नाही आहेत, फक्त फ्रंट स्लीट आहेत आणि बॉटमला सुद्धा अगदी एंडला अशीच डिझाईन दिलेली आहे। ड्रेस पूर्ण प्लेन आहे तरीही खूप छान दिसतोय, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर हा गुलाबी कलरमध्ये ड्रेस, त्याला पिवळ्या कलरची ओढणी दिली, ओढणी खूप सॉफ्ट आहे, ओढणीवरती छोटंसं बारीक असं
एक जरी वर्कचं काम केलेलं आहे। त्यानंतर जसं मी मागच्या ड्रेसमध्ये सांगितलं सेम तसंच वर्क आहे, पण पूर्ण ड्रेसवरती हे वर्क दिलेलं आहे, त्यामुळे भरजरी ड्रेस दिसतो। ओढणी खूप छान दिसते, अगदी सिंपल सोबर, ज्यांना अशा ओढण्या हव्या असतात त्यांच्यासाठी हा ड्रेस खरंच मस्त दिसेल, उठून दिसेल आणि अगदी कम्फर्टेबल आहेत। जेवढे कुठले मी ड्रेस तुम्हाला आता घालून दाखवते आहे ना, सगळे ड्रेस खूप कम्फर्टेबल आहेत आणि ज्यांना 3/4 हँड आवडतं त्यांनी नक्कीच घेऊ शकता। हा क्रीम व्हाईटमध्ये ड्रेस एक खूप छान वाटला मला। ह्याचा गळा जो आहे तो थोडासा ट्रान्सपरंट आहे, फ्रंट स्लीट आहेत, साईड स्लीट आहेत आणि मधोमध तुम्ही बघता एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि ह्या गळ्याला ट्रान्सपरंट वर्क असल्यामुळे ड्रेसचं जे लुक आहे तो खूप छान दिसतो। ह्याची ओढणीसुद्धा इतकी मस्त वाटली मला, अगदी मऊसूद आहे आणि ज्यांना असे ड्रेस आवडतात त्यांनी नक्कीच घेऊ शकता। त्यानंतर हा बेबी पिंक कलरमधला ड्रेस, हा तर मला सगळ्यात जास्त आवडला, कारण माझा पांढऱ्या कलरनंतर कुठला फेवरेट कलर असेल तर तो बेबी पिंक कलर। ह्याची ओढणीसुद्धा खूप छान आहे, तुम्ही बघताय। त्यानंतर पूर्ण प्लेन असा ड्रेस आहे, पण प्रिंटेड आहे, पण सिंपल आणि सोबर आहे, स्लीवलेस हँड आहेत। सगळे जे स्लीवलेस ड्रेस तुम्ही बघताय त्याचे स्लीव्स ड्रेसच्या आतमध्ये जोडून दिलेले आहेत। ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुमच्या मर्जीने जसे हवे तसे ते जोडून घेऊ शकता। इथे अल्टरसुद्धा करून दिलं जातं आणि इवन तुम्हाला ड्रेसचे हात लावून पाहिजे असतील तर तेही देऊ शकतात। अगदी एक अर्धा ते पाऊण तास लागतो। त्यानंतर हा सिंपल सोबर ड्रेस, खूप जणांना सणवारामध्ये झॅकपॅक असं आवडत नाही। क्रीम व्हाईट आणि रस्ट कलर हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे। बॉटम जे आहे ते रस्ट कलरमध्ये आहे आणि बाकी तुम्ही बघता ड्रेसवरती काम कसं केलेलं आहे। ओढणी पूर्ण प्रिंटेड आहे। ज्यांना खरंच असे वर्क केलेले ड्रेस जास्त आवडत नाहीत, सिंपल आणि सोबर हवे आहेत, तर त्यांच्यासाठी हा ड्रेस नक्कीच चांगला ठरू शकतो। असे खूप सारे ड्रेसेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। मी अगदीच 10 ते 11 तुम्हाला दाखवते, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल। त्यानंतर हा परत व्हाईट कलरमध्ये ड्रेस, ह्याची ओढणी हे मेन अट्रॅक्शन आहे। तुम्ही बघताय ओढणी इतकी युनिक आहे, प्रिंटेड आहे पूर्ण, पण त्यावरचं काम खूप छान आहे। अगेन सिंपल आहे ड्रेस, पण जसं मी म्हटलं की सगळ्यांनाच असे झॅकपॅक कलरफुल ड्रेस आवडतील असं नाही। काही जणांची चॉईस ही सोबर असू शकते माझ्यासारखी, ज्यांना फक्त असं हां ठीक आहे चला व्हाईट कलर क्रीम कलरमध्ये ड्रेस असले झालं, तर त्यांच्यासाठी असे ड्रेस मी दाखवलेले आहेत। तुम्ही बाकीचं सगळं कलेक्शन इथे येऊन बघू शकता, तुम्हाला ते दाखवतील नक्कीच। पिवळा कलर आणि त्यासोबत अशा फिरत्या रंगाची ही ओढणी, त्याच्यामध्ये केशरी कलरही दिसेल तुम्हाला, गुलाबीही दिसेल, लालही दिसेल आणि ह्या पिवळ्या कलरचा जो ड्रेस त्याच्या बॉटम लाईनला तुम्ही बघताय वर्क किती छान आहे, प्रिंटेड काम दिलेलं आहे। गळासुद्धा अगदी सिंपल सोबर आहे, चमकतोय, मिरर वर्क दिलेला आहे गळ्याला आणि ओढणी जी आहे त्याला लेस लावलेली आहे। पण ही ओढणी इतकी मस्त वाटते, फिरता कलर दिसतोय आणि अगदी मौसूद अशी ओढणी आहे। मी अशा प्रकारे दोन्ही हातावरती टाकलेले आहे, ज्याच्यामुळे ह्या ड्रेसला अजून छान अशी शोभा येते, तुम्ही बघताय। आता हा लॅव्हेंडर कलरमधला एक ड्रेस तुम्हाला दाखवते, खूप सुंदर आहे। ज्यांना स्लीवलेस आवडतं आणि थोडा मॉडर्न लुकही हवा असतो, फक्त याला ड्रेसच्या बॉटमला असं छान तारवर्क आहे आणि बॉटम जी आहे ती शरारा तर ती पूर्ण प्लेन आहे, पण खूप कम्फर्टेबल आहे। तुम्ही गळा बघताय, स्लीव्स बघताय, खूप सुंदर आणि युनिक आहेत। म्हणजे अशा प्रकारचे खूप सारे गळे बघितले असतील, पण खूप कम्फर्टेबल आहे, अगदी डीप नेक वाटत नाही। ओढणीसुद्धा खूप छान आहे, तुम्ही बघताय ओढणीमध्ये मध्येच एक लेस अटॅच केलेले आहे आणि ही गळ्यावरती आपण टाकायची। दोन्ही साईडला अशा प्रकारे पूर्ण ओढणी अशी पूर्ण पसरून त्याला गोंडे दिलेले आहेत आणि पूर्ण प्लेन अशी ओढणी आहे। आय होप सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या सगळ्या ड्रेसपैकी तुम्हाला कोणता ड्रेस आवडला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चला तर मग बाय बाय।